2 तास आमच्याकडे ईडी सीबीआय पोलीस आले तर राज्याच्या या सध्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांपासून भाजपा 90% आउटगोईंग करेल. ह्याला काय तुम्ही फार मोठं पक्षांतर किंवा फार वैचारिक पक्षांतर असं म्हणणं हे पूर्णपणे चुकीचं आहे. आता कोणाला जायचं आहे कोणाला थांबायचं आहे त्यांचा प्रश्न असतो, पण पक्षांतर्गत पक्षात राहून जर पक्षाविरुद्ध कारवाया कराल तर तुमच्यावरती कारवाई केली जाईल. शिवसेना माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे ज्या पक्षाचे प्रमुख आहेत म्हणजे बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना हे कोणत्याही प्रकारचं दबाव आणि ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही. हा पक्ष सगळ्यात जुना पक्ष या देशाच्या राजकारणातला आहे. भले अमित शहानी त्यांचा कंडू शमवण्यासाठी त्यांचा जो सूड महाराष्ट्रावर घ्यायचा आहे त्यांना त्यासाठी हा पक्ष फोडण्याचा प्रयत्न जरूर केला असेल आमदार खासदार एकनाथ शिंदेसारखी लोक, पण मूळ पक्ष हा मूळ पक्षच आहे. आणि भविष्यात शिवसेना काय आहे हे अमित शहानाही समजेल, नरेंद्र मोदींना समजेल आणि देवेंद्र फडणवीस यांनाही समजेल. तेव्हा इनकमिंग आउटगोईंग किंवा अजून काही ज्या शब्दांचा तुम्हाला वापर करायचा आहे तो जपून करा. पक्षांतर्गत कोणतेही हेवे दावे ब्लॅकमेलिंग दबाव हे शिवसेना पक्षप्रमुख स्वीकारणार नाहीत. रावसाहेब, तुम्ही म्हणतात की पक्षांतर्गत ब्लॅकमेलिंग खपवून घेतलं जाणार नाही, पक्षशिस्तीचं उल्लंघन झालं तर कारवाई होईल. पण बडगुजर असं म्हणतायत की नेमकं मी काय पक्षशिस्तीचा भंग केला? बघा, आमच्यासाठी तो विषय संपलेला आहे. कारवाई झाली, विषय संपला, त्याच्यावरती चर्चा करण्या इतपत आता त्या विषयाला आमच्याकडे काही महत्त्व नाही. आम्ही ठीक आहे का असेल तर आम्ही चर्चा करू, पण माननीय पक्षप्रमुखांच्या आदेशाने झालेली कारवाई ही कधीही चुकीची नसते. त्या कारवाईसाठी फार विचार केला जातो, आपापसात चर्चा केली जाते, स्थानिक पातळीवर चर्चा केली जाते आणि त्यानंतर अशा प्रकारची कारवाई केली जाते. चुकीचा कारवाई आमच्याकडनं होत नाही. मी म्हणजे पक्ष, कुठेही मी म्हणजे पक्ष, माझ्यामुळे पक्ष, मी सांगेन तोच पक्ष, हे धोरण शिवसेनेत कधीच राबवलं गेलं नाही. माननीय बाळासाहेब ठाकरेंपासून ते माननीय उद्धव ठाकरे साहेबांपर्यंत. ठाकरे गटाचे 5 खासदार शिंदेच्या संपर्कात अशी माहिती येते. अशी माहिती म्हणजे कोण देतं अशी माहिती तुम्हाला? कोणीतरी ही माहिती देत असेल ना. नाही, त्यांच्याच पक्षातले नेते असं सांगतात की पावसाळी अधिवेशनात शिवसेना युबीटीला एक मोठा धक्का. नाही, त्यांच्या पक्षातले म्हणजे कोण असं विचारतो मी तुम्हाला. मी उद्या असं म्हणालो की त्यांच्या पक्षाचे 6 खासदार भाजपात सामील होत आहेत अशी सूत्रांची माहिती आहे आणि त्यांच्या पक्षातले 22 आमदार हे अजित पवार गटात सामील होत आहेत आणि उरलेले 10 गिरीश महाजन खिशात घेऊन फिरत आहेत. तर त्याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे का? असेल तर मला सांगा. माझ्याकडे माझी सूत्रांची माहिती पक्की आहे. गिरीश महाजन एकनाथ शिंदेचा पक्ष फोडतात ही सूत्रांची माहिती आहे. गिरीश महाजन खाजगीमध्ये असे बोलतात की एकनाथ शिंदेचा पक्ष मी जमीनदोस्त करेन, असं ते खाजगीत फडणवीस आणि त्यांच्या चर्चा सुरू आहे सध्या. तर याच्यावर तुम्ही विश्वास ठेवणार आहात का? या एकनाथ शिंदेच्या पक्षाला नाही काम, बरं का? ती चालली आहेत नाराज. नेहमीप्रमाणे त्यांना नाराजीचा रोग जळलेला आहे, तो काय त्यांचा दूर होत नाही आहे. ते परत कुठेतरी गावाला जाऊन बसले. ही नाराज सेना आहे, लक्षात घ्या. या नाराज सेनेवरती तुम्ही काय देत आहे, लक्ष देत आहे? कोण महाराष्ट्र केसरीला घेतला आणि याला घेतला आणि त्याला घेतला. याच्या पलीकडे ह्यांनी काय महाराष्ट्र हिताचं जनतेच्या हिताचं काही भूमिका मांडली आहे का आतापर्यंत? का राष्ट्रहिताची भूमिका मांडली आहे का? सांगा ना. बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेता लाज वाटली पाहिजे तुम्हाला. या देशामध्ये नरेंद्र मोदी अमित शहानी अराजक माजवलेलं आहे. जे शिवसेना प्रमुख सांगायचे देशामध्ये अराजक माजेल ते अराजक नरेंद्र मोदी आणि अमित शहांच्या नेतृत्वाखाली अराजकाला सुरुवात झाली आहे आणि तुम्ही त्या अराजकात सहभागी झालेला हे लक्षात घ्या. आणि हे माननीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या नावानं राजकारण करताय. रावसाहेब, तुम्ही अनेकदा गेल्या 2 महिन्यात अनेकदा असं म्हणालेलं आहात की राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येण्याबाबत आम्ही सकारात्मक आहोत,
तुम्हाला माहीत नाही, पडद्यामागे बऱ्याच गोष्टी घडत आहेत. पण त्यांच्या पक्षाचे नेते मात्र असं म्हणतायत की असं काहीही सुरू नाहीये. जर प्रस्ताव आला तर त्यावर विचार होईल. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की कोणी कोणाला आवडतो, म्हणजे मध्यंतरी आदित्य ठाकरेंनी म्हटलं होतं की आम्ही सकारात्मक आहोत, महाराष्ट्र हितासाठी एकत्र जर कोण येत असतील तर आम्ही तयार आहोत. त्यावर मनसे नेत्यांकडून अशी प्रतिक्रिया आली आहे की कोणी कोणाला आवडतो म्हणून एवढं म्हणून चालत नाही, तर त्यासाठी प्रपोजल यावं लागतं, प्रस्ताव यावा लागतो, तरच लग्न होऊ शकतं. बघा, ते लग्न होणं, साखरपुडा होणं, मधुचंद्र होणं या फार जुन्या संज्ञा झालेल्या आहेत. मला इतकंच माहिती आहे की मुंबईवर ज्या प्रकारचं भारतीय जनता पक्ष पुरस्कृत अडाणीचं अतिक्रमण आणि आक्रमण सुरू आहे, हे मराठी माणसाला जमीनदोस्त करण्याचं आणि महाराष्ट्रापासून मुंबई तोडण्याचं फार मोठं षडयंत्र गुजरातच्या भूमीवर रचलं जातं आहे. दिल्ली आहेत पण गुजरातच्या भूमीवर रचलं जातं आहे. मुंबई तोडण्याचं आणि मुंबईतला मराठी माणूस कायमस्वरूपी उद्ध्वस्त करण्याचं. ही मुंबई 106 हुतात्म्यांच्या बलिदानातून मिळालेली मुंबई ही अडाणीच्या घशात फुकटात घातली जाते. फुकटात. सगळे भूखंड मुंबईतले प्रमुख, काल मदर डेअरीचा 18 हेक्टरचा भूखंड दिला, अक्कव धारावी दिलं. मला असं वाटतं महाराष्ट्राचं हित हे सरकार पाहत नाही, गुजरातचं राजकारणी पाहत नाही. त्याच्यामुळे ज्यांना महाराष्ट्र हितासाठी एकत्र येऊन हे आक्रमण थांबवायचं आहे, लढायचं आहे, ते एकत्र येतील. आणि त्याच्यामध्ये मला असं वाटतं की मराठी माणसाचा विचार घेऊनच राज ठाकरे यांनी एक स्वतंत्र संघटन उभं केलं. आणि अशा सगळ्या संघटनांनी, पक्षांनी, मग प्रकाश आंबेडकर जे असतील तेही या विषयावर बोलत आहेत. त्या सगळ्यांनी एकत्र आलंच पाहिजे, नाहीतरी मुंबई आपल्या हातात राहणार नाही. ती आताच आमच्याकडून खेचून घेतली जाते. आणि आपण जे म्हणतायत आमचे नेते काय बोलत आहेत, त्यांचे नेते, आमचे नेते एका सुरात बोलत आहेत. आमचे पक्षप्रमुख किंवा माननीय आदित्य ठाकरे हे एका सुरात बोलत आहेत की आम्ही सकारात्मक आहोत. याच्यावरती कोणी आक्षेप घेण्याचं कारण नाही. आमच्या भावना निर्मळ, स्वच्छ आणि स्पष्ट आहेत की महाराष्ट्र हितासाठी आम्ही कोणताही त्याग करायला तयार आहोत. नाही, पण सकारात्मक आहात इतकंच बोललं जात आहे, कृतीतून काही दिसत नाही. त्यांचे नेते असं म्हणत आहेत की हे फक्त दुरून डोंगर. त्यांचे नेते कोण मला माहीत नाहीत. भूमिका माननीय राज ठाकरे यांनी मांडलेली आहे आणि प्रतिसाद माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी दिला, एवढंच मला माहीत आहे. त्याच्यामुळे तुम्हाला भविष्यात जे काय समजून घ्यायचं आहे ते या दोन नेत्यांकडूनच रितसर कळवण्यात येते की असा निरोप येईल. साहेब, मध्यंतरी तुमच्या पुस्तकाचं प्रकाशन झालं आणि त्यानंतर मनसेतले प्रवक्ते नेते आणि विशेषतः अनेकदा तुमच्यावर टीका, आरोप करू त्याने टीका. संदीप देशपांडे यांनी एक फोटो ट्विट केला आहे. ते तुमचं पुस्तक वाचतायत, नरकातला स्वर्ग, आणि कॅप्शन आहे लपवण्यासारखं काहीही नाही. काहीच पुस्तकात सुद्धा काहीच लपवलेलं नाही. आणि माझा स्वभाव लपवण्यातला नाहीच आहे. अख्खा महाराष्ट्र हे पुस्तक वाचतो आहे. एक लक्षात घ्या, मी 3 दिवसापूर्वी दिल्लीमध्ये होतो. मला दिल्लीतले अनेक प्रमुख नेत्यांनी फोन करून सांगितलं हे पुस्तक इंग्रजी आणि हिंदीमध्ये कधी येत आहे. इतकंच नाही तर दक्षिणेतल्या काही भाषांचे प्रकाशकसुद्धा हे पुस्तक त्या भाषेत काढू इच्छित आहे, तेलुगू आणि कन्नड आणि तामिळमध्ये. हे पण तुम्हाला मी सांगतो. आणि या पुस्तकाची मागणी ही प्रचंड आहे. या पुस्तकातलं सत्य प्रखर आहे आणि ते सत्य मांडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामुळे हे पुस्तक माझे विरोधकसुद्धा वाचतील. संघाच्या कार्यकर्त्याने पुस्तक वाचून मला निरोप दिला आहे. भाजपच्या काही आमदार खासदारांनी पुस्तक वाचून मला निरोप दिलेला आहे. पुस्तक हे पुस्तक आहे आणि त्याच्याकडे पुस्तक म्हणून पहा, साहित्य म्हणून पहा, बालसाहित्य म्हणून पहा, वैचारिक पुस्तक म्हणून पहा, बरं का, कादंबरी म्हणून पहा, नाट्य म्हणून पहा. हे सगळे साहित्याचे प्रकार आहेत. बंगळुरूमध्ये चेंगराचेंगरीत जवळपास 11 क्रिकेट रसिकांना आपला जीव गमवावा लागलाय, तर 50हून अधिक जखमी आहे. आणि यावर आता काँग्रेस आणि बीजेपीमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झाले. काही आरोप प्रत्यारोप करण्याचं कारण नाही आहे. कुंभमेळ्यामध्ये सुद्धा चेंगराचेंगरी झाली आणि शेकडो लोक मरण पावले. गर्दी अनावर होते आणि नियंत्रण कोलमडून जातं. खरं म्हणजे लोकांनी सुद्धा शिस्त पाळली पाहिजे. एक लक्षात घ्या,
प्रत्येक वेळेला सरकारवर टाकून चालणार नाही. लोकांनीही शिस्त पाळली पाहिजे. इतक्या प्रचंड गर्दीमध्ये शासकीय यंत्रणा कोलमडून पडते, हे जगभरात घडतं आहे. दुर्दैव आहे की काल क्रिकेटच्या निमित्तानं ही चेंगराचेंगरी झाली. बोले आपका आप तय करिए किसको सवाल पूछना है. भारत की विदेश नीति जो है फिर से कम पड़ जाएगी. G7 में 2019 से मोदी जी को बुलाया जाता था, ये टाइम नहीं बुलाया जा रहा है. मोदी जी का फिलहाल इस वक्त की कहानी दिखाई है कि जनगणना पे दिखाया जा रहा था, सिंदूर पे. बात ऐसी है कि जो आपका सवाल क्या है, G7 पे सब बुलाया. G7 पे जो राष्ट्र सहभागी होने वाले हैं, हमारी जानकारी है ये सभी ने मिलकर तय किया कि मोदी जी को नहीं बुलाना है. भारत देश के साथ उनकी कोई दुश्मनी नहीं है या गिले शिकवे नहीं है. नरेंद्र मोदी को नहीं बुलाना है. ये देश के लिए बहुत ही अपमानास्पद है कि इतने बड़े देश के प्रधानमंत्री को नहीं बुलाया जा रहा है और हमारे विदेश मंत्री की उसके ऊपर कोई टिप्पणी तक नहीं है. ट्रम्प के शपथ ग्रहण समारोह में भी नहीं बुलाया, आपको मालूम होगा. अब विदेश से बड़े बड़े देश और बड़े बड़े सम्मेलन हिंदुस्तान के ऊपर बहिष्कार कर रहे हैं. ये हमारे विदेश नीति का और मोदी जी का फेल्योर है, विश्वगुरु का फेल्योर है. जहाँ जहाँ हमारे प्रतिनिधिमंडल गए या और कुछ आए, ये सब उसमें से बहुत से राष्ट्र पाकिस्तान के साथ खड़े हो गए, पाकिस्तान को आर्थिक मदद कर रहे हैं, पाकिस्तान को लोन्स दे रहे हैं. ये क्या हो रहा है? क्या ये हिंदुस्तान को नीचा दिखाने के लिए हो रहा है? नरेंद्र मोदी जी इतने शक्तिमान हमारे नेता है, इतने बड़े नेता है विश्व के. सारा विश्व उनके पीछे पीछे भागता है. बीजेपी वाले वो क्लिप दिखाते हैं कि मोदी आ गया और पूरे विश्व के नेता उनके पीछे भाग रहे हैं. मोदी के साथ क्या होता है, सेल्फी निकाल रहे हैं, मोदी के साथ खाना खा रहे हैं, मोदी के साथ चाय पी रहे हैं पुतिन. लेकिन पाकिस्तान को मजबूत करने का काम आर्थिक दृष्टया ये लोग कर रहे हैं और मोदी जी अब तक उसके ऊपर कोई हमारे देश को जानकारी नहीं दे रहे हैं कि ये क्यों हो रहा है. G7 तो है, लेकिन पाकिस्तान के पीछे एक आर्थिक ताकत खड़ी की जा रही है. ये बहुत ही हमारे लिए गंभीर और चिंता का विषय है. सर, चेन्नई स्वामी स्टेडियम के बाद इस तरीके से भगदड़ हुई, 11 लोगों की मौत हो गई, तो कौन जिम्मेदार है आपकी? देखो, जिम्मेदार कोई नहीं है. जिम्मेदार हम भी हैं, जनता भी है. हाँ, ओवर क्राउड हो जाता है, लोगों को भी समझना चाहिए. कुंभ में क्या हो गया? कुंभ में यही हो गया. जोरदार मार्केटिंग कुंभ की चली. चलो कुंभ, व्यवस्था क्या थी? ये तो क्रिकेट का कोई जीत गया, कोई टीम, तो लाखों लोग जमा हो गए. सरकार क्या क्या करेगी ये भी कभी कभी सवाल पूछना चाहिए. पूरी यंत्रणा ख़त्म हो जाती है, इतनी भीड़ हो जाती है, वहाँ पुलिस लगे है, वहाँ सब कुछ लगा है, फिर भी ओवर क्राउड हो जाता है. तो और आप कोई नियम का पालन नहीं करती जनता, तो आप क्या कर सकते हो? सर, आदित्य ठाकरे ने कहा है कि सारे ऑपोजिशन के साथ में बीएमसी इलेक्शन लड़ेंगे. ठीक है, अच्छी बात है. चलिए, थैंक यू.